अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अद्याप जागा वाटपाचा पेच सुटलेला नसतानाच आता वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पवित्रा घेत निवडणुकीच्या रिंगणात उडी मारली आहे। गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांकडून जागा वाटपाबाबत कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने वंचित बहुजन आघाडी नाराज आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी महाविकास आघाडीला 2 दिवसांचा अल्टिमेट दिला असून सन्मानजनक तडजोड न झाल्यास स्वबळावर पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढण्याचा इशारा दिला आहे। या निर्णयाबाबत राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी चर्चा झाली असून उद्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीही घेतल्या जाणार आहेत। आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर करण्यात येत आहे दिनांक 17 आणि 18 या दोन्ही तारखेला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महानगरपालिका निवडणूक या लागलेल्या आहेत, जाहीर झालेल्या आहेत। त्या निमित्ताने आम्ही उमेदवारांची चाचपणी या अगोदरही चालू केलेली आहे। पण या निमित्ताने आपल्याला आज सांगू इच्छितो की निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही उमेदवारांच्या अजून चाचपणी चालू आहेत। जवळजवळ आमच्या उमेदवारांशी बोलणी चालू आहेत, ते सर्व फायनल झालेले आहेत। पण आम्ही थांबलो होतो की शिवसेना, उबाटा आणि काँग्रेस आहे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या गटाला आम्ही प्रस्ताव पण सादर केलेला होता की आम्हाला सन्मानपूर्वक जर जागा नाही मिळाल्या किंवा आमच्यासोबत जर बोलणी नाही झाली तर त्या निमित्ताने आम्ही थांबणार नाही, त्यानंतर आम्ही स्वबळावर निवडणूक लढवणार असं त्यांना आम्ही इशारा पण दिलेला होता। पण अद्यापर्यंत कोणत्याही पक्षाने किंवा समघटक राजकीय पक्षाने आमच्यासोबत बोलणी केलेली नाही किंवा सन्मानपूर्वक आमच्यासोबत वागणूक दिलेली नाही। त्यामुळं आम्ही आज बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाने आज जाहीर करतो की येत्या ज्या 2 दिवसात आहेत, जर आमच्यासोबत जर समघटक पक्षांनी जर आमच्यासोबत जर चर्चा नाही केली तर आम्ही स्वबळावर लढणार आहोत, हे आज आपल्या माध्यमातून जाहीरपणे सांगत आहोत।